सध्याच्या काळात राजकारण बदललंय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण म्हणजे संवेदनशील विषय झालाय. पण त्यातून मतदारांनी योग्य पक्ष आणि उमेदवार निवडणं महत्त्वाचं असतं. राजकारणात येणाऱ्या महिलांनी मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व अशा तिन्ही पातळ्यांवर चमकदार कामगिरी केली तरच त्या राजकारण आणि समाजकारणात टिकतील असा विश्वास लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केला. डॉक्टर के.ब. हेडगेवार व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. हिंदू व्यासपीठ लोक उत्कर्ष समितीच्या वतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार व्याख्यानमाला झाली. या व्याख्यानमालेत रविवारी लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांची मुलाखत झाली. मेधा किरीट सोमय्या आणि शिल्पा पटवर्धन यांनी त्यांची मुलाखत घेतली. कोकणवासी असलेल्या सुमित्रा महाजन काही काळ मुंबईत काकांकडे राहायला होत्या. बालपणापासूनच त्यांच्यावर संघ विचाराचे संस्कार झाले. विवाहानंतर त्या इंदोरमध्ये गेल्या आणि सलग 6 वेळा त्या खासदार म्हणून निवडून आल्या. आणीबाणीच्या काळात गजाआड गेलेल्या संघ कार्यकर्त्यांच्या घरी आर्थिक मदत पोहोचवण्याचं काम देखील त्यांनी केलं. त्यांच्या कार्यानं प्रभावित होऊन जनसंघानं आणि त्यानंतर भाजपनंही त्यांना मोठी जबाबदारी दिली. आपल्या बुद्धिचातुर्यानं आणि कर्तृत्वानं त्यांनी विरोधी पक्षात असतानाही सत्ताधाऱ्यांकडून प्रचंड विकास कामं करून घेतली. अत्यंत प्रामाणिक आणि निस्वार्थी भावनेनं काम करत त्यांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहाचं अध्यक्षपद भूषवलंय. राजकारणाला नावं ठेवण्यापेक्षा तुम्ही राजकारणात या आणि चांगला पक्ष आणि नेतृत्व निवडून चांगलं काम करा. राजकारणात महिला उत्तम काम करू शकतात असं सुमित्रा महाजन म्हणाल्या. सुमारे 2.5 तासापेक्षा अधिक काळ रंगत गेलेल्या मुलाखतीतून सुमित्रा महाजन यांचे अनेक पैलू उलगडले. यावेळी अनिरुद्ध कोल्हापुरे, उदय सांगवडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.